यानंतर एक मोठी बातमी समोर येते ती पाहूयात। सुनेत्रा पवारांचे पुत्र जय पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण गेले 2 दिवस जय पवारांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्यांचा उल्लेख युवा नेता आणि राष्ट्रवादी पक्षाची धुरा सांभाळणारं नेतृत्व असं करण्यात आलेलं आहे। मुख्य म्हणजे सध्या राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना अचानक हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलंय। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी तो अजून जाहीर झालेला नाहीये, त्यामुळे पुण्याच्या जागेवरून जय पवार निवडणूक लढवू शकतील असं काही पदाधिकारी यांचं म्हणणं आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पार्थ पवार, सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले असले तरीही जय पवार मात्र अजूनही तसे लांबच आहेत, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला विधान परिषदेतून सुरुवात होते का हे पाहावं लागणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून। प्रणाली, सध्या हा फोटो व्हायरल होतोय, नेमका या फोटोतून काय संदेश देण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करू पाहतायत, काय अधिकची माहिती? खरं तर फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल याच्यावर हा फोटो व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये जय पवार यांना युवा नेतृत्व आणि इतर अनेक बाबी ज्या आहेत त्या सांगितल्या जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर या चर्चांना उधाण आलेले की या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जय पवार उतरत आहेत का, कारण काही पदाधिकाऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की पुण्याच्या जागेवरून ते निवडणूक लढवू शकतील। त्यामुळे या उलटसुलट चर्चांना जोरदार सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच जय पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरून विधान भवनात येतील का, अशा सुद्धा चर्चा घडताना आपल्याला बघायला मिळतात। खरं तर महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे, तो जरी बाहेर आलेला नसला तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा, शिवसेनेच्या 3 आणि उर्वरित जागा या भाजप घेणार असं जवळपास निश्चित असताना पुण्याची जागा जी आहे ती भाजपला जाण्याची शक्यता सुद्धा बोलली जात आहे। अशा परिस्थितीत जय पवार हे तिथून निवडणूक लढतील अशा या ज्या काही चर्चांना उधाण आलंय, त्यातूनच या सगळ्या चर्चा घडताना आपल्याला बघायला मिळेल। नक्कीच। आता याबाबत काही पक्षाकडून भूमिका स्पष्ट केली जाते का पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।